ओके, गुड मॉर्निंग. आज लास्ट लेक्चर आहे चॅप्टरच्या. प्रॉब्लेम नंबर 78. प्रॉब्लेम नंबर 78. हा जो मागचा प्रॉब्लेम होता तसा या थोडंसं वेगळं आहे त्यात. हां, फर्स्ट ऑफ ऑल तर नोट्समध्ये ज्या 78 नंबरचा प्रॉब्लेम लिहिला आहे त्या प्रॉब्लेममध्ये करेक्शन करायचे. त्याच्यामध्ये दिलं आहे अ ब्लॉक स्ट्राईक द फ्री एंड ऑफ हॉरिझॉन्टल स्प्रिंग with the other end fixed, place on smooth surface with speed v. ओके, इथपर्यंत करेक्ट आहे. आफ्टर कॉम्प्रेशन ऑफ स्प्रिंग बाय x, तिथं काय आहे, द स्पीड ऑफ ब्लॉक इज रिड्यूस टू हाफ. हा प्रॉब्लेम 77 नंबरचा होता. तर तिथं काय करून घ्या आता, आफ्टर कॉम्प्रेशन द स्प्रिंग बाय x, द कायनेटिक एनर्जी ऑफ ब्लॉक रिड्यूस टू हाफ. स्पीडच्या जागेवर कायनेटिक एनर्जी करून घ्या. फाइंड नंतर काय, फाइंड आउट द मॅक्झिमम कॉम्प्रेशन ऑफ द स्प्रिंग. सेम प्रॉब्लेम आहे, फक्त प्रिवियस प्रॉब्लेममध्ये स्पीड हाफ व्हायच्या, इथं कायनेटिक एनर्जी हाफ होते. एवढा डिफरंट आहे, डिफरंट काहीच नाही. ओके, आता बघा काय दिलं आहे. एक स्प्रिंग आहे, थोडी मोठी घेऊ आपण. हा त्याचा फ्री एंड आहे. इथं एक ब्लॉक आहे, ब्लॉकची वेलॉसिटी दिली आहे. वेलॉसिटी आहे म्हणजे ब्लॉकला काहीतरी कायनेटिक एनर्जी. त्यांनी काय म्हणलं की तो ब्लॉक त्या फ्री एंड स्प्रिंगला कोलाईड होईल. ओके, त्याला पुश करेल. स्प्रिंग काय होईल, कॉम्प्रेस व्हायचं स्टार्ट करेल. ज्यावेळेस स्प्रिंग हा इथं ब्लॉक असेल, स्प्रिंग एक्स एवढे कॉम्प्रेस होईल, एक्स एवढ्या लेंथ, एक्स एवढं कॉम्प्रेशन स्प्रिंगमध्ये होईल, त्यावेळेस कायनेटिक एनर्जी इज हाफ होऊन जाईल. इथं कायनेटिक एनर्जी मी लेट केली इके, इथं काय झाली EK/2. त्यांनी वेलॉसिटी दिली आहे. वेलॉसिटी दिली आहे म्हणजे कायनेटिक एनर्जी काय दिली त्यांनी, 1/2 mv² अशी दिलेली. ओके, पण आपण कायनेटिक एनर्जी सांगितली म्हणून कायनेटिक एनर्जीमध्ये ठेवलं. इथं कायनेटिक एनर्जी EK, इथं काय होईल EK/2. ऑब्वियसली कायनेटिक एनर्जी आहे तर तो ब्लॉक या डायरेक्शनला मूव्ह होईल, स्प्रिंगला प्रेस करत राहील, असं आहे. हा नाही, आणि हे तर डॉट डॉट लाईन आहे. स्प्रिंगच्या फ्री एंड हा जो होता हा एंड येतो. ओके, आता इथं ब्लॉक इथपर्यंत आला. आता कॉम्प्रेशन पाहायला गेलं तुम्ही, इनिशियलपासून दिस इज एक्स मॅक्स. इथं कायनेटिक एनर्जी बिकम 0. काय झालं, ब्लॉकला कायनेटिक एनर्जी EK होती, तो या फ्री एंडवर आढळला म्हणून ही स्प्रिंग ही कॉम्प्रेस व्हायला स्टार्ट झाली. ही कॉम्प्रेस होत इथपर्यंत आली, म्हणजे एवढं कॉम्प्रेशन झालं, एवढं स्प्रिंगचं एवढं कॉम्प्रेशन झालं एक्स जे दिलेलं आहे. त्यावेळेस कायनेटिक एनर्जी EK/2 होऊन गेली, म्हणजे रिड्यूस होते. कायनेटिक ऑब्वियसली रिड्यूस होणार, कारण स्प्रिंग त्याला बाहेर तिकडे ढकलत राहील. ती परत येते हा पॉईंट असा आहे, इथं कायनेटिक एनर्जी 0 झाली. याच्यानंतर कॉम्प्रेशन होणार नाही, कारण ब्लॉकची एनर्जी, कायनेटिक एनर्जी ही फिनिश झाली. नंतर काय होईल, ब्लॉक परत तिकडं मूव्ह होईल, स्प्रिंग त्याला तिकडे ढकलून देईल. ओके, म्हणजेच काय, याच्यानंतर स्प्रिंग कॉम्प्रेस होणार नाही, म्हणजेच ब्लॉक इकडं मूव्ह होणार नाही, म्हणजे स्प्रिंग कॉम्प्रेस होणार नाही. म्हणजे हे जे एक्सटेन्शन आहे हे जे कॉम्प्रेशन झालं इनिशियलपासून इथून तर इथपर्यंत एवढं असं, ते काय मॅक्झिमम कॉम्प्रेशन आहे. असं वेट हे नाही, हे इथून तर ही प्लेट बघा, ही स्प्रिंगची टच केलेली प्लेट, ही स्प्रिंगच्या फ्री एंड हे जे कॉम्प्रेशन झालं हे मॅक्झिमम कॉम्प्रेशन झालं आहे. हे कॉम्प्रेशन काय आहे, EK/2 एक्स आहे. हे जे एक्स म्हणजे मी इथं लिहिलं गेलं आहे, इथं लिहून घ्या. जास्त ओके, आधी एक्स एवढं डिस्टन्स, त्याच EK/2, नंतर परत एक कॉम्प्रेस होतो, काहीतरी एवढं कॉम्प्रेशन होईल, आणि टोटल म्हणजे Emax. आपल्याला विचारलं आहे की हे Emax
मॅक्स म्हणतोय. एक्स मॅक्स मॅक्झिमम कॉम्प्रेशन काय असेल हे आपल्याला विचारलं आहे. आता बघा लास्ट प्रॉब्लेम जसा होता हा प्रॉब्लेम सेम आहे. इथं एक्सटर्नल फोर्स इज इक्वल टू 0, फ्रिक्शन फोर्स इज 0. एक्सटर्नल पण 0 आहे, फ्रिक्शन पण 0 आहे. म्हणजे आपण कोणता लॉ यूज करणार, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, COE, कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, ॲक्च्युली कन्झर्वेशन लॉ ऑफ एनर्जी हा यूज करणार. हा यूज करण्यासाठी कोणता आहे, कायनेटिक एनर्जी फायनल प्लस पोटेन्शियल एनर्जी फायनल EK इनिशियल प्लस दिस इज इनिशियल. आता फर्स्ट A, B and C for motion A to B ह्या दोघांसाठी. ओके, फायनल कायनेटिक एनर्जी EK/2, फायनल पोटेन्शियल एनर्जी म्हणजे ह्या पॉईंट बी सिच्युएशन ज्या असेल त्याच्या पोटेन्शियल जी काय येईल एक्स एवढं कॉम्प्रेशन झालं आहे म्हणजे 1/2 kx². मागच्या प्रॉब्लेम आहे तसा जे इनिशियल कायनेटिक एनर्जी इथं इनिशियल कायनेटिक एनर्जी काय घेतली आपण EK. ओके, इनिशियल पोटेन्शियल एनर्जी काय येईल, हा ब्लॉकला टच झालेला नव्हता, कॉम्प्रेशन नव्हतं म्हणजे 0. 1/2 kx² इज इक्वल टू, याला मी त्या साईडला घेऊन गेलो, सो EK मायनस EK/2, 1 मायनस IK ने. ओके, दिस सफिक्स लाईक ए 1 मायनस 1/2 ऑब्वियसली EK/2. इक्वेशन फर्स्ट. नेक्स्ट, फॉर मोशन बिटवीन B to C. B to C म्हणजे ही आणि ही सिच्युएशन आहे, दोघं सिच्युएशनमध्ये आता COE अप्लाय करतो आहे. B to C, बीसाठी फायनल कायनेटिक एनर्जी फायनल कायनेटिक एनर्जी म्हणजे C वरची येणार ती 0. फायनल पोटेन्शियल एनर्जी 1/2 kx². ओके, इनिशियल या B to Cच्या मोशनमध्ये इनिशियल कायनेटिक एनर्जी म्हणजे B वरची कायनेटिक एनर्जी ती EK/2. इनिशियल पोटेन्शियल म्हणजे B वरची पोटेन्शियल एनर्जी येईल 1/2 kx². 1/2 kx² इज इक्वल टू 1/2 k max² मायनस EK/2. याला या साईडनं. ओके, आता बघा हे जे इक्वेशन आहे हे ह्या टर्मला इकडं आणलं असतं, 1/2 k कॉमन काढला असता आणि ती एक टर्म आली असते मागच्या प्रॉब्लेमसाठी, मग दोघांना मी इक्वेशन डिवाईड केले असते आणि आन्सर आलं असतं. इथं काय केलं मी, ॲक्च्युली काय आपलं टार्गेट काय आहे, आपल्याला एक्स मॅक्सची व्हॅल्यू काढायची. हे इक्वेशन आहे एक, हे इक्वेशन आहे, दोघांना सॉल्व करायचे. तुम्ही ते डिवाईड करा किंवा मग 1/2 kx² व्हॅल्यू आहे तर याच्यामधून पण 1/2 kx² व्हॅल्यू काढून घेतली, ती आली. आता ही साईड दोघं सेम आहेत फॉर इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड ही साईड इक्वल आहे तर मी डायरेक्टली दोघं काय म्हणतात ते LHS इक्वल आहे तर मी RHSला इक्वल लिहितो आहे. EK/2 इज इक्वल टू दिस 1/2 kx² मायनस EK/2. ओके, 2 2 2 कॅन्सल. One minute.
पुट इक्वेशन 1 and इक्वेशन 2. गलत, क्या गलत हुआ? ओके, तसं जे फाईन केलं तर एक्स मॅक्स येईल इन टर्म्स ऑफ कायनेटिक एनर्जी आणि आपल्याला एक्स मॅक्स हवा इन टर्म्स ऑफ एक्स, म्हणून 1/2 kx² व्हॅल्यू जागेवर ek/2 व्हॅल्यू काढतो मी. ek/2 दिस हा काय येईल या साईडला येईल इज इक्वल टू 1/2 kx max² मायनस 1/2 kx². ओके, तसं काढलं असतं तर फायनल ॲन्सर इन टर्म्स ऑफ कायनेटिक एनर्जी येतं आहे, पण ऑप्शनमध्ये इन टर्म्स ऑफ एक्स आहे, म्हणून मी ची व्हॅल्यू काढतो. ही व्हॅल्यू आता इथं पुट करतो. पुट इक्वेशन 2 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय आहे 1/2 kx². ओके, इक्वल टू ek/2 का आला दिस, तो आला 1/2 kx मॅक्सचा स्क्वेअर मायनस 1/2 kx². 1/2 गेट कॅन्सल. ओके, के पण कॅन्सल. x² टॉईस x². याला इकडं आणलं प्लस होऊन जाईल, हा x², 2x². इकडे काय राहिला, सो एक्स मॅक्स इज इक्वल टू √2x. √2x. आपण जे चुकलो होतो ते काय चुकलो होतं, म्हणजे आपण ज्या काढत होतो ते काय काढत होतो बघा. आता तेव्हा मी काय केलं होतं, या इक्वेशनवरून 1/2 kx² काढला या इक्वेशनवरून. ओके, तो काढला असता हा या साईडला, हे त्या साईडला, म्हणजे तो आला असं 1/2 kx मॅक्सचा स्क्वेअर मायनसपेक्षा इकडे येऊन प्लस झाला असता तो, बट एक जण मायनस, तो प्लस हा मायनस. ओके, मायनस ek/2 काय काढलं हे फाईन करून घेतलं. ओके, आता फ्रॉम इक्वेशन 1 and 2 लिहिजाना काय त्या साईडला लिहायला यायचे असेल तर आपला ॲन्सर इथपर्यंत झालं आहे. मी ते काय केलं असं ते सांगतो. आता याच्यावरून मी हे इक्वेशन स्टार म्हणा, फ्रॉम इक्वेशन 1 and स्टार. 1 काय 1/2 kx², हे काय 1/2 kx². LHS दोघं इक्वल आहे, म्हणजे ही साईड ही इज इक्वल टू हे ठेवू शकतो. तर काय येईल ते ek/2 दिस इक्वल टू ही पूर्ण टर्म 1/2 kx मॅक्सचा स्क्वेअर मायनस ek/2. 2 गेट कॅन्सल. ek या साईडला येईल, तो येईल 2ek. काय ठिकाणी ज्या साईडला आली ही समेशन होईल 2 होईल. हा राहील तुमच्या k मॅक्सचा स्क्वेअर. ओके, म्हणजे एक्स मॅक्स जर तुम्ही kx मॅक्सचा स्क्वेअर, एक्स मॅक्स म्हणजे मॅक्झिमम कॉम्प्रेशन जर इथं काढलं तुम्ही तर हा k या साईडला येऊन जाईल आणि ते √मध्ये चाललं जाईल 2ek/k. हा एक आला असता मॅक्झिमम कॉम्प्रेशन इन टर्म्स ऑफ कायनेटिक एनर्जी, बट ऑप्शनमध्ये इन टर्म्स ऑफ एक्स काढायचं होता, म्हणून वी कांट डू दिस. एखादा तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व करताना या मेथड इथपर्यंत बी आले पण ऑप्शनमध्ये नसेल तर आठवण ठेवायचे की तुम्हाला हे इक्वेशन कोणतं फर्स्ट अँड सेकंड सॉल्व करताना किंवा हे दोघं इक्वेशन सॉल्व करताना तुम्हाला इथून इकेला रिमूव्ह करायचे आहे. इकेला काय करायचं काय रिमूव्ह करायचे, म्हणून तुम्हाला काही करून याच्यावरून इकेची इके म्हणजे कायनेटिक एनर्जी व्हॅल्यू फाइंड करा आणि तिथं पुट करा, म्हणजे इके डायरेक्टली रिमूव्ह होतो. ओके, मागच्या जसं एक्झाम्पल होतं तसं होतं. मागच्या एक्झाम्पलमध्ये एवढंच होतं की एक्स एवढं कॉम्प्रेशन झाल्यावर व्हेलॉसिटी ही हाफ होते, इथं कायनेटिक एनर्जी हाफ होत होते.
नेक्स्ट प्रॉब्लेम आहे 87 नसेल तो. नेक्स्ट प्रॉब्लेमचा नंबर काय आहे? ओके 79 नंबरचा प्रॉब्लेम आहे. सॉरी हा 79 होता का? ओके 78 नव्हता तो, 79 होता. 78 आणि 79 सेम होते. नंतरचा प्रॉब्लेम आहे 80 नंबरचा. 80 नंबरच्या प्रॉब्लेममध्ये दिलं आहे टू स्प्रिंग हॅव देअर फोर्स कॉन्स्टंट K1 अँड K2. 2 स्प्रिंग आहेत आणि त्यांचे फोर्स कॉन्स्टंट दिले K1 अँड K2. ओके बोथ आर स्ट्रेच. ओके स्ट्रेच मीन्स त्यांना ओढतो आपण. कॉम्प्रेशन का एक्सटेन्शन, तर तिथं काय होईल? एक्सटेन्शन होईल. तुम्ही ओढतायत. बोथ आर स्ट्रेच स्टील देअर इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी आर इक्वल. ओके ही एक स्प्रिंग आहे, ही दुसरी स्प्रिंग आहे. याचा फोर्स कॉन्स्टंट K1 आहे, याचा K2 आहे. दोघांना ओढलं जात आहे. असं ओढलं जाणार यांना. थोडं लांब लिहितो आणि 2 वेगवेगळे डायग्राम काढतो. ही सेकंड आहे, हा तुमचा K2. ओके बोथ आर स्ट्रेच ओढलं जात आहे टिल देअर इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी आर इक्वल. असं ओढलं जात आहे की त्यांची इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी कंडिशन दिली आहे. पोटेन्शियल एनर्जी ऑफ स्प्रिंग 1, ही स्प्रिंग 1 आहे, याला स्प्रिंग 2 म्हणू आपण, इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी ऑफ स्प्रिंग 2. ओके इफ द स्ट्रेचिंग फोर्स आर F1 अँड F2. याला जो ज्या फोर्सने ओढतो त्याला F1 म्हणू, याला F2 म्हणू. F1 F2 इथं नाही, इथं दाखवा. दिस इज F1, दिस इज F2. हां K1 होता. ओके हे काय आहे? हे एक्सटेन्शन जे झालं स्प्रिंगमध्ये स्ट्रेच केल्यानंतर फोर्स लावल्यानंतर, हे बी काय आहे? एक्सटेन्शन आहे. याला आपण 2ने दाखवू, याला आपण 1ने म्हणू, कारण ते सेमच असेल असं नाही. ओके काय बघा 2 स्प्रिंग दिले आहे. एकाचा K1 कॉन्स्टंट फोर्स कॉन्स्टंट होता, एकाचा K2 फोर्स कॉन्स्टंट होता. ओके याच्यावर नॉर्मल कंडिशनमध्ये अशी होती, नॅचरल लेंथ अशी होती स्प्रिंगची. मी F1 फोर्स लावला, स्ट्रेच केलं मीन्स ओढला. F1 फोर्सने मी ओढला म्हणून स्प्रिंग ही एक्सटेंड झाली. X1 आपण कन्सिडर करू की X1 डिस्टन्स ती एक्सटेंड झाली. सिमिलर टू ही जी स्प्रिंग आहे, स्प्रिंग सेकंड, ही पण एक्सटेंड झाली X2 डिस्टन्सने. कन्सिडर केलं ते X1 X2 K1 K2 गिवन आहेत. दोघं स्प्रिंग, याला 1 हिला 1 आणि हिला 2 म्हटलं म्हणून X1 X2 घेतलं आहे. ओके आता कंडिशन दिली की स्ट्रेच केल्यानंतर अशी स्ट्रेच करायची, एवढा फोर्स लावून ओढायच्यांना की दोघांची पोटेन्शियल एनर्जी सेम यायला पाहिजे. आता हिची पोटेन्शियल एनर्जी काय येईल या कंडिशनमध्ये? ते येईल 1/2 K1 X1 स्क्वेअर इज इक्वल टू दुसरीची 1/2 K2 X2 स्क्वेअर. ही कंडिशन आहे. ओढल्यानंतर दोघांची पोटेन्शियल एनर्जी सेम येईल असं त्यांनी दिलं. म्हणजे काय दिलं आहे? हे दिलं आहे. ओके विचारलं काय त्यांनी? फाइंड F1 अपॉन F2. काय विचारलं आहे? F1 अपॉन F2 ही कंडिशन दिली आहे. त्यानंतर पाहू आधी F1 अपॉन F2 म्हणजे काय? फोर्स, हा जो फोर्स आहे याच्यावर किती असेल तो स्प्रिंगमध्ये जेवढं एक्सटेन्शन असतं, जेवढं कॉम्प्रेशन असतं तेवढा असतो तो फोर्स, तो म्हणजे K1 X1. K1 इज अ फोर्स कॉन्स्टंट, X1 इज एक्सटेन्शन इन दिस स्प्रिंग. F2 काय असेल? तो असेल K2 X2. आपल्याला काय फाईंड करायचं आहे? F1 अपॉन F2. F1 अपॉन F2 इज इक्वल टू K1 X1 अपॉन K2 X2. ओके आपल्याला हे फाईंड करायचं आहे.
गिवन कंडिशन काय आहे दिस, याला इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन फर्स्ट 1/2 k1 x1 स्क्वेअर इज इक्वल टू 1/2 k2 x2 स्क्वेअर. हा 1/2 गेला 1/2 गेला. k1 x1 k2 x2 आपल्याला फाईन करायचे आहे की F1/F2 म्हणजे मला k1/K2ची व्हॅल्यू टाकायची आहे, नंतर x1/x2ची व्हॅल्यू टाका. कोणाचीही व्हॅल्यू या इक्वेशनवर नाही ते x1 फाईन करून घ्या, त्याची व्हॅल्यू टाकून द्या. मी काय करतो x1/x2 आहे इथं x1/x2 तयार करण्याचा ट्राय करतो का ते पण सांगतो. मी आता ऑप्शनमध्ये बघायचं, ऑप्शनमध्ये ॲन्सर इन टर्म्स ऑफ के, तर मला याच्यामध्ये k1 k2 लागणारच आहे. मी जे इथून k1 k2 फाईन केला असता इथं पुट करून दिला असता तर ॲन्सर x1 x2 मध्ये. मला k1 आणि k2 इन टर्म्स ऑफ k1 आणि k2 पाहिजे, म्हणजे मला या इथून या इक्वेशनमधून k1 k2 रिमूव्ह करायचा नाही, मला रिमूव्ह करायचा आहे x1 x2. इथून x1 x2 रिमूव्ह करायचा म्हणजे मी काय करेल x1 x2ची व्हॅल्यू फाईन करून आणेल कुठून तरी तिथं पुट करून देईल. आता याच्यावरनं x1 x2 काय येईल x1 स्क्वेअर अपॉन x2चा स्क्वेअर, हा इकडं आला k1 तिकडे गेला k2/k1 म्हणजेच काय x1/x2 इज इक्वल टू √k2/k1. x1 x2 मिळाला. पुट इन इक्वेशन सेकंड ते येईल मग F1/F2 इज इक्वल टू k1/k2 √k2/k1 आणि याचे आन्सर येत आहे ओके k1/k2. दिस कॅन्सल याची पॉवर 1/2 आहे, याची 1 आहे, तर हा ॲज इट इज 1/2 मध्ये राहील आणि आन्सर येईल. बघा ऑप्शनवर बघा, ऑप्शनमध्ये तुम्हाला काय फाईन करायचं होतं F1/F2 इन टर्म्स ऑफ के अँड के. तुम्ही जर इथं हे केलं असतं, इथं काय केलं असतं तुम्ही समजा इथं k1 इकडे k2 आलं, k1/k2 इज इक्वल टू x2चा स्क्वेअर अपॉन x1चा स्क्वेअर. तुम्ही ही व्हॅल्यू फाईन केली असती सपोज k1/k2 आणि ही इथं पुट केली असती तर x1 x2 हा इथं गेला असता आणि ॲन्सर आला असतं इन टर्म्स ऑफ x1 अँड x2. ओके, बट आपल्याला ॲन्सर होतं k1 अँड k2च्या टर्ममध्ये होतं, म्हणून मी इथून x1/x2 फाईन केला आणि तो पुट करून दिला. A long spring is stretched by 1 centimeter. 81 नंबरचा प्रॉब्लेम इंक पण संपली ॲक्च्युली. 81 नंबरचा प्रॉब्लेम. A long spring is stretched by 1 centimeter. If work done in this process is W, find out the work done in a further stretching it by 1 centimeter. ओके, एक लॉन्ग स्प्रिंग दिली आहे, डायग्रामच काढून घ्या नॅचरल लेंथला. ओके, ही किती स्ट्रेच केली आहे, स्ट्रेच मीन्स ओढली आहे म्हणजे काय होईल एक्सटेन्शन होईल. हे किती आहे 1 सेंटीमीटर. जेव्हा हे 1 सेंटीमीटर असेल, वर्क डन सांगितलं आहे त्यांनी W दिलेलं आहे. त्यांनी विचारलं काय, देन फाइंड आउट द वर्क डन इन अ फर्दर स्ट्रेचिंग इट बाय 1 सेंटीमीटर. ती परत स्ट्रेच केली तिथूनच ही जे स्ट्रेच आहे हे पण आहे 1 सेंटीमीटर. दिसतंय का, इंक नाही ॲक्च्युली म्हणून 1 सेंटीमीटर परत स्ट्रेच केलं 1 सेंटीमीटर.
म्हणजे तुम्ही जे इथं टोटल किती एक्सटेन्शन येईल 2 सेंटीमीटर काय येईल ते 2 सेंटीमीटर. त्यांनी विचारलं आहे की इथं वर्क डन काय असेल. सॉरी इथं नाही विचारलं आहे, सॉरी त्यांनी विचारलं आहे की ह्या नंतर जे स्ट्रेचिंग केलं आहे त्याचं वर्क डन काय असेल. ओके, याला मी हे जे वर्क डन फाईन केलं याच्या आधी पण झालं आहे. याच्या आधी तो इन टर्म्स ऑफ एक्स अँड वाय होता. ओके, ते तिथं काय होतं की स्टार्टिंगला एक्स एवढं एक्सटेन्शन करत होते की एक्स एवढं कॉम्प्रेशन करायचं. वर्क डन आपण ओमेगा W1 घेतला होता. नंतर काय करायचं की अजून वाय एवढं एक्सटेन्शन केलं तर वर्क डन काय येईल इन फर्दर स्ट्रेचिंग, इन लेटर स्ट्रेचिंग. नंतर येणारं स्ट्रेच किंवा नंतर येणारं एक्सटेन्शन जे असेल त्याच्यात वर्क डन काय येईल असा तो क्वेश्चन होता. वाय एवढं दिलेलं होतं तिथं नंतरचं एक्सटेन्शन. इथं एसची व्हॅल्यू 1 आहे, वायची पण 1 आहे. तुम्हाला जो प्रॉब्लेम आठवण असेल तर तो 1 and 1 आहे. याला फाईन करताना गिवनमध्ये काय दिलं आहे की ज्यावेळेस पहिला 1 सेंटीमीटर ज्यावेळेस स्ट्रेच होईल तर वर्क डन दिलं त्यांनी W. आपण आता आपल्या प्रोसेसर फाईन करू. ओके, याच्यामध्ये वर्क डन जे येईल त्याला मी म्हणतो W1 आणि ते काय येईल 1/2 K1च्या स्क्वेअर 1 सेंटीमीटर. ओके, हा आला काय 1/2 K फ्रॉम गिवन. हे जे वर्क डन त्यांनी किती दिलं आहे त्याने सांगितलं आहे त्याला W, म्हणजे Wची व्हॅल्यू काय आली 1/2 K. बघा हे आपली नॉर्मल प्रोसेस आहे वर्क डन फाईन करण्याची. 1/2 K 1च्या स्क्वेअर 1/2 K आला तो. त्यांनी सांगितलं की हे जे वर्क डन आहे फर्स्ट सेंटीमीटरमध्ये वर्क डन त्याला त्यांनी W सांगून दिलं आहे. त्यांनी त्याला W सांगितलं म्हणजे Wची व्हॅल्यू काय आली 1/2 K. और यू कॅन से दॅट 1/2 K इज इक्वल टू W फ्रॉम गिवन. ओके, आता लेटर स्ट्रेचिंगच्या आधी आपण काय करतो W2 काढतो. W2 कशासाठी काढतो पूर्ण एवढ्या एक्सटेन्शनसाठी काढतो आणि मग याच्यासाठी काढण्यासाठी W2 - W1 करतो. हे वर्क डन पूर्ण जेवढं एक्सटेन्शन होणार आहे त्याच्यामधून स्टार्टिंगचे झालेलं वर्क डन जे मायनस केलं तर नंतर झालेलं वर्क डन निघतं. त्यावेळेस बोलतो मी आपण आधी काय करायचो एक्सचं वर्क डन काढायचो, x + yचं वर्क डन काढायचो आणि त्याच्यामधून एक्सचं वर्क डन हे मायनस करून घ्यायचं. आता ते काय येईल 1/2 K 1 + 1च्या स्क्वेअर. धिस प्लस धिस म्हणजे 2. मुद्दाम लिहिलं 1 + 1 तुम्हाला कळायला पाहिजे म्हणून. हा काय येईल हा 2 आहे, हा 4. ओके, दिस कॅन्सल. हा आला तुझा 2K. W2 का आला 2K आला. मला रिझल्टंट वर्क डन काय काढायचे मला हे वर्क डन काढायचे. रिक्वायर वर्क डन इज इक्वल टू लास्ट प्रॉब्लेम का होणार नाही आज आपला इंक नाही काढून W2 - W1. W2 काय आहे 2K. W1 का आता 1/2 K. हा काय झाला 3/2K. 2मधून अर्धा गेला तर दीड म्हणजे 3/2K. 3/2Kला मी कसं लिहू शकतो 3K/3 1/2 K असं लिहू शकतो. ओके, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट गिवन लिहिण्यापेक्षा इथं इक्वेशन फर्स्ट. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट W 1/2 K म्हणजे काय W आहे म्हणजे हा काय आला 3/2. सेम प्रॉब्लेम होता एवढं की त्यांनी याला W दिलेलं होतं. फर्स्ट स्ट्रेचिंगमध्ये जे वर्क डन होईल ते Wने दाखवलं होतं त्यांनी म्हणून 1/2 K हा आपला W होऊन गेला होता. आधी एवढं काढायचं त्याच्यामध्ये हे मायनस केलं तर हे येतं. आठवण द्यायच्या हा स्पेशल टाईपचा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला ज्यावेळेस स्प्रिंगचे दोनदा कॉम्प्रेशन होत असेल आणि सेकंड टाईम येणारं वर्क डन फाईन करायला लावलं असेल तर वी हॅव टू गो विथ दिस. डायरेक्टली हे नका घ्या की हे पण 1ने स्ट्रेचिंग होते नंतर 1ने होते मी डायरेक्ट घेतो. हां, दॅट्स रॉंग. ओके, एकच प्रॉब्लेम बाकी आहे तो आपण उद्या पाहू. नाही तर एक काम करजा ट्राय करजा एवढा काही मी ओके ट्राय करू शकता तुम्ही तो प्रॉब्लेम. मी तुम्हाला फोटो देणारच आहे
तुम्हाला फोटो पाहून पण कळून जाईल तो प्रॉब्लेम एवढा काय विशेष प्रॉब्लेम नाही. तुम्ही बघजा ते ट्राय करा, नाही जमलं तर मला सांगा, मी सॉल्व करून दाखवेन. उद्यापासून नेक्स्ट चॅप्टर सर्क्युलर मोशन.